पत्रकार परिषदेमध्ये काही नगरसेवकांनी असं म्हणण्यात आलं की 5 वर्षापूर्वी मशिनरी आणून ठेवलेले आहेत, पण त्या मशिनरी चालू झालेल्या नाहीत. त्या मशिनरी आणून ठेवल्या तुम्हीच, का चालू केलं नाही हे तुम्हीच सांगावं. हे आमदार गोपीचंद पडळकर साहेब एक वर्ष झालं आज त्यांना निवडून येऊन त्या डेपोवर त्यांनी 3 वेळा जाऊन आलेले आहेत. त्याचे पुरावे आहेत. यापूर्वीचे आमदार एकही दिवस त्या ठिकाणी गेले नाहीत किंवा ते नगरसेवक एकही दिवस त्या ठिकाणी गेलेले नाहीत. त्या ठिकाणी शिवणला बोलवून त्यांनी त्या मशिनरी चालू करण्यास विनंती केलेली आहे आणि ते मशिनरी शिवणी 2 महिने चालू करता असं आश्वासन दिलेलं आहे. पुढच्या 15 तारखेपर्यंत त्या मशिनरी चालू करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते आमदार साहेबांनी शिवसाहेबांना घेऊन त्या ठिकाणी 3 वेळा पाहणी केलेली आहे. मग यावेळी हे नगरसेवक कुठे गेले होते? 8 वर्ष गप का बसले? 8 वर्ष ते ठेका मशिनरी चालू का केलेलं आहे? मशिनरी आणल्या फक्त ठेवल्या दिखाव्यासाठी, पण त्याचा काही वापर केला नाही. आणि जत शहरातील कचऱ्याचा ठेकेदार कोण आहे? जत शहरात ठेका कोण चालवतोय? गडी कोण पुरवतोय? गडी कोण पाठवतोय? या सगळ्या जनतेला माहिती आहे. तरी निवडणुकीपूर्वी तुम्ही एकाचा आरोप करून या आमदारांचं काम नाही की त्या ठिकाणी तुम्हाला निवडून दिलेल्या नगरसेवकांचं काम आहे. ती जनता ओळखत्या. ही काय कचरा उचलणे, कचरा काढणे आमदारांचं काम नाही. तर तुम्हाला त्यासाठी जनतेने निवडून दिलं होतं 5 वर्ष. तुम्ही त्याचं नियोजन लावता आलं नाही. तुम्हाला तुमच्या हातात सत्ता होती, तुम्ही काय केलं? आता निवडणूक चालू झाली की तुम्ही मुद्दे उचलताय. आणि डिवायडरचा मुद्दा आमदार साहेबांनी डिवायडर मंजूर करून आणलं. काही तुम्हीच म्हणत होता की आम्ही मंजूर करून आणलं. आणि परवाच्या पत्रकार बैठकीत म्हणताय की गोपीचंद पडळकर साहेबांनी अर्धवट डिवायडर करून आणलं. अरे डिवायडर चालू असताना तुम्हीच काम अडवलंय, तुमचीच नगरसेवक अडवलेत, याचाही पुरावा आहे. आणि तुम्ही जो जनतेला येड्यात काढताय. आणि तुम्ही रस्ता मध्ये ट्रॉफिक झालं, जागा सोडली म्हणताय, तुमचीच नगरसेवक अडवलेला आहे. तुमच्याच नगरसेवकांची फोटो आहे ते. जनतेला येड्यात काढू नका. येड्यात काढून मत मागायची वेळ नाही. जनता ओळखलेली आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीनं जनतेसमोर जाणार आहे, तुमच्याकडे मुद्देच नाही, विकासाचं विजन नाही, विकास तुम्ही काही केलेला नाही. त्यामुळे तुम्ही जनतेपुढे जाऊ शकत नाही.